अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 2. अर्जुना, देह धारण केल्यावर जन्ममृत्यूच्या सोहळ्याला ना म्हणण्याची जशी सोय नाही, किंवा विधिलेख कपाळावरील रेषा जसे काही केल्याने पुसले जात नाहीत, किंवा काळे गोरेपणा धुवून नाहीसा होत नाही, तसे केलेले काम्यकर्म फळभोग देण्यासाठी दारात धरणे घेऊन बसते. जसे घेतलेले कर्ज फेडल्याशिवाय सुटका नसते, किंवा फलाची इच्छा न धरता जरी सहज काम्यकर्म घडले तरी झुंजण्याची इच्छा नसतानाही सोडलेला बाण जसा लागल्याशिवाय राहत नाही. गुळ आहे हे माहीत नसतानाही तोंडात घातला तर जसा गोड लागणारच, किंवा राखुंडी अशा समजुतीने आगीवर पाय दिला तर तसा पोळणारच. तसेच अचूक फल देणे हे काम्यकर्माच्या अंगी स्वाभाविक सामर्थ्य आहे, म्हणून मुमुक्षुने कौतुकानेही आचरू नये. किंबहुना पार्था, असे जे काम्यकर्म त्याचा विष पोटात गेले तर जसे ओकून टाकतात तसा त्याग करावा. अशा प्रकारच्या त्यागाला सर्वद्रष्टे, सर्वसाक्षी अंतरंगी पुरुष संन्यास असे संबोधितात. द्रव्यापासून प्राप्त होणारे भय जसे द्रव्याच्या त्यागाने टळते, तसेच इच्छाच नाहीशी केली की काम्यकर्म सहजच थांबते. आणि चंद्रग्रहण व सूर्यग्रहण या पर्वणीच्या दिवशी, किंवा आईवडिलांच्या श्राद्ध तिथीला, किंवा अतिथी आला असता आदरातिथ्य करावे लागते. ते सर्व कर्म नैमित्तिक कर्म समजावे. जसे पावसाळ्यात आकाश क्षुब्ध होऊन गरजू लागते, वसंत ऋतूत वनाची शोभा वाढते, किंवा तारुण्य अवस्था जशी शरीराला सुशोभित करते, किंवा सोमकांत मण्याला चंद्रकिरणांनी जसा पाझर फुटतो, अथवा सूर्योदयाने कमळे फुलतात, अशा ठिकाणी मुळात जे गुण असतात त्यांचाच विस्तार होतो, बाहेरील नवे गुण येत नाहीत. तसेच जे नित्यकर्म आहे त्यालाच निमित्ताचे नियम लागले की त्याला नैमित्तिक असे मोठे नाव प्राप्त होते. आणि दररोज तिन्ही काळी जे कर्म करावे लागते ते, जशी डोळ्याची दृष्टी कोठून बाहेरून आलेली नाही तर तो त्यांचा स्वभावच आहे, किंवा चालणे गतिशीलता हा कोठून संपादन करून न आणता तो जसा पायांचा स्वभाव धर्मच आहे, किंवा दिव्याच्या ठिकाणी तेज जसे स्वाभाविकच असते. चंदनाला बाहेरून सुगंध लावित नाहीत तर तो चंदनाचे अंगी स्वभावसिद्ध असतो. तीच गोष्ट कर्माधिकाराच्या योग्यतेची आहे, म्हणजे तो जन्माबरोबरच स्वभावता प्राप्त होत असतो. पार्था, नित्यकर्म म्हणून जे लोकांमध्ये प्रसिद्ध आहे ते असे असते. याप्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक अशी दोन्ही कर्मे सांगितली. हे वर्णाश्रमाप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म अवश्य आचरलेच पाहिजे. असे असल्याने काही लोक त्याला फल नाही असे म्हणू पाहतात, परंतु यथेच्छ भोजनाने तृप्ती होऊन जशी भूक नाहीशी होते तशी सर्व प्रकारे नित्य नैमित्तिक कर्मापासून फलप्राप्ती होते. हिणकस सोने आगीत पडले असता त्याचा हिणकसपणा जाऊन जसा त्याचा कस वाढतो, तशीच नित्य नैमित्तिक कर्मे फलदायी आहेत. त्याने दोष नाहीसे होऊन अधिकार वाढतो व त्वरित सद्गती प्राप्त होते. नित्य नैमित्तिक कर्माला जरी एवढे मोठे फळ असले तरी मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाप्रमाणे त्याचा त्यागच करावा. वसंत ऋतूत वेल फुलेत, आंब्याला फळे फुले पालवी येते, पण तो त्यांचा थोडाही भोग न घेता जसा त्याचा त्याग करतो, तसे नित्य नैमित्तिक कर्माच्या आचरणाविषयी दक्ष असावे, पण त्यांच्या फलांचा मात्र वांतीप्रमाणे त्याग करावा. अशा या कर्मफल त्यागाला ज्ञानी पुरुष त्याग असे म्हणतात. याप्रमाणे त्याग व संन्यास यांची रूपे तुला ऐकविली.
अशा प्रकारचा संन्यास घडला असता काम्य कर्माची बाधा होऊ शकत नाही व निषिद्ध कर्म तर निषिद्ध म्हणून पूर्वीच टाकलेले आहे आणि या प्रकारच्या फलत्यागाने नित्याधिक कर्मे निसत्व किंवा निर्जीव होतात. मस्तक तोडल्याने बाकीच्या शरीराचा जसा नाश होतो त्याप्रमाणे मग धान्यास पीक आल्यावर ते जसे वाळून जाते तसे फलत्यागाने कर्म निर्जीव किंवा अफलदायी झाल्यावर आत्मज्ञान त्या पुरुषाला आपण होऊन शोधित येते. अशा युक्तीने नित्यनैमित्तिक कर्मफलांचा त्याग व काम्य कर्म टाकणे म्हणजे संन्यास जे करतात ते आत्मज्ञानाचे अधिकारी होतात. किंवा त्यागाचे हे वर्म चुकून जर कोणी स्वतःच्या बुद्धीने किंवा अनुमानाने त्याग करू म्हणेल तर त्याग तर होणारच नाही, पण जास्त घोटाळ्यात मात्र पडेल. रोगाची परीक्षा न करता घेतलेले औषध जसे विषासारखे मारक होते किंवा भुकेच्या वेळी अन्न सेवन केले नाही तर भूक मरणार नाही काय. म्हणून त्याग करण्यास जे योग्य नाही तेथे त्याग करू नये व जे त्याग करण्यास योग्य आहे त्याविषयी इच्छा करू नये. त्यागाचे वर्म चुकले तर सर्वस्वाचा त्याग करूनही मनुष्य कर्मबंधनात पडतो. म्हणून जे वैराग्य संपन्न आहेत ते केव्हाही निषिद्ध कर्म करीत नाहीत. कित्येकांना फलाची इच्छा केल्या वाचून राहत नाही. ते लोक कर्माला बंधनकारक असे म्हणतात. जसा एखादा भांडखोर नग्न पुरुष जगच भांडकर आहे असे म्हणतो. रोगी असून खादाड पुरुष आपली चूक कबूल न करता अन्नालाच दोष देतो किंवा कुष्ठरोगी स्वतःच्या शरीरावर न रागवता माशांवरच चिडतो. त्याप्रमाणे फलाची इच्छा दाबू न शकणारे कर्मालाच वाईट म्हणतात व मग ते कर्मच टाकावे असे ठरवतात. कोणी म्हणतात यज्ञयागादी अवश्य केलेच पाहिजेत कारण त्यांच्यासारखे चित्तशुद्धीला दुसरे साधन नाही. चित्तशुद्धी लवकर व्हावी असे वाटत असेल तर त्या कामी समर्थ असणाऱ्या कर्माचे आचरण करण्यास आळस करू नये. सोने शुद्ध करायचे असेल तर अग्नीला कंटाळता कामा नये अथवा आरसा स्वच्छ करायचा असेल तर खडूसारखी पुष्कळ भुकटी साठवून ठेवावी अथवा वस्त्रे शुद्ध व्हावीत असे मनापासून वाटत असेल तर ती परटाच्या वस्त्रे धुण्याच्या भांड्याला घाणेरडे मानून चालणार नाही. तसे कर्मे त्रास देणारी आहेत म्हणून त्यांचा त्याग करू नये कारण स्वयंपाकाचा त्रास घेतल्याशिवाय सुग्रास अशा अन्नाचा लाभ होईल का. अशा विचारसरणीने कोणी कर्माचरणाकडे मन वळवतात तर कोणी त्याचा त्याग करावा असे म्हणतात. अशा कर्माविषयी विवाद पडला आहे. तर आता ज्यायोगे त्यागासंबंधीचा घोटाळा मिटेल व ठाम निर्णय लागेल अशा प्रकारे मी तुला सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक. हे पहा अर्जुना, त्याग 3 प्रकारचा आहे. त्या 3ही प्रकारच्या त्यागाचे प्रकार चांगले सांगतो. त्यागाचे 3ही प्रकार जरी स्पष्टपणे सांगितले तरी त्याचे तात्पर्य इतकेच समज. मी सर्वज्ञ आहे. माझ्या बुद्धीने त्यागाचे जे निश्चित मत ठरले आहे ते आधी ऐक. तर संसार बंधनापासून आपली सुटका करून घेण्याविषयी सदैव सावध असणारा जो मुमुक्षू त्याने हेच एक करावे. ते हे की वाटसरूने जसे वाट चालणे सोडू नये तसे यज्ञ दान तप वगैरे ही आवश्यक कर्मे मुमुक्षूने सोडू नयेत. हरवलेली वस्तू सापडेपर्यंत जसा त्याचा शोध थांबवू नये किंवा तृप्ती होईपर्यंत जसे पुढील भोजन दूर सारू नये. नाव पैल तीराला पोहोचल्याशिवाय किंवा केळी फळे आल्याशिवाय जशी टाकू नये किंवा ठेवलेली वस्तू सापडल्याशिवाय जसा दिवा मालवू नये. त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी ठाम निश्चय झाला नाही तोपर्यंत यागादिकांविषयी उदासीनता धरू नये. तर आपल्या अधिकाराप्रमाणे यथाविधी अधिक दक्षतेने ती यज्ञदान तपे आचरण करावीत. कारण चालणे जसे जलद होईल तसा तो चालण्याचा वेग विश्रांतीकरिता कारण होतो. तसे अधिक कर्माचरण हे नैष्कर्म्याला उपयोगी पडते. औषध सेवनाला रोगी जो अधिक तत्पर होतो तो त्याचा रोग लवकर हटतो. त्याप्रमाणे विधीपूर्वक वारंवार केलेले कर्माचरण रजोगुण व तमोगुण यांचा साप झाडा करते. अथवा सोन्याला एकामागून एक जशी क्षाराची पुटे द्यावी तसा त्याचा हिणकसपणा लवकर नाहीसा होतो व ते शुद्ध होते.
तसे निष्ठेने केलेले कर्माचरण रजतमाचा नाश करून सत्वबुद्धीच्या स्थानाचे दर्शन करून देते. म्हणून अर्जुना, सत्वशुद्धीची इच्छा करणाराला कर्मे ही योग्यतेने तीर्थाच्या बरोबरीची आहेत. तीर्थाने बाह्यमलाची शुद्धी होते तर कर्माने अंतःकरण शुद्धी होते. म्हणून अंतःशुद्धीला सत्कर्मे हीच तीर्थे होत असे समज. तहानलेल्या मनुष्यास मारवाड देशात अर्थात वाळवंटात जसा एखादा पाण्याचा झरा सापडावा किंवा आंधळ्याच्या डोळ्यात जसे सूर्याचे तेज प्रगट व्हावे, बुडणाऱ्यांचे रक्षण करण्यास जशी नदीच धावून यावी, पडणाराचा पृथ्वीसच कळवळा यावा किंवा मारणाराला जशी मृत्यूनेच आयुष्यवृद्धी द्यावी. अर्जुना, जसे रासायनिक क्रियेने दिलेले विषसुद्धा मरणाराला वाचवते, तशी बांधणारी जी कर्मे त्या कर्मांनीच मुमुक्षूंना कर्मबंधनापासून सोडविले जाते. याप्रमाणे धनंजया, कर्माची हातोटी साधली तर ती सामान्यतः बंधन करणारी कर्मेही मुक्त करण्याला कारणीभूत होतात. ती हातोटी कोणती ते आता तुला उत्तम प्रकारे सांगतो की ज्यात कर्मानेच कर्माचा नाश होतो. तर पंचमहायज्ञादी प्रमुख कर्मे यथाविधी हातून घडत असता ज्याला कर्तेपणाचा अभिमान स्पर्शही करीत नाही, जो दुसऱ्यांच्या पैशावर यात्रा करतो त्याला मी यात्रा करीत आहे या भावनेचे समाधान नसते, किंवा राजाच्या शिक्क्याचा जोरावर जो एकटाच दुसऱ्या राजाशी लढतो तो मी याचा जेता आहे असा गर्व बाळगत नाही, जो दुसऱ्यांच्या कासेस लागून तरला त्याला मी पोहून आलो अशी उर्मी उठत नाही, किंवा यजमानांच्या वतीने दानधर्म करणाऱ्या उपाध्यायास आपणच दाते असा गर्व होत नाही. याप्रमाणे कर्माविषयी अभिमानाने येणारे कर्तृत्व न पत्करता जो यथाकाळी व यथाविधी कर्माचे आचरण करतो. हे पांडवा, केलेल्या कर्माचे जे फळ सांगितलेले असते त्याविषयीची इच्छा ज्याच्या मनाला शिवत नाही, फलाविषयी आधीच निरीच्छ असून निष्काम कर्मे आरंभावी ती अशी की जशी दुसऱ्याच्या मुलाकडे दाईंची दृष्टी जशी निर्हेतुक असते. पिंपराच्या आशेने जसे पिंपळाला पाणी घातले जात नाही तसे फलाची आशा टाकून कर्मे करावीत. जसा गुराखी दुधाची आशा न बाळगता गावातील गायी सांभाळतो, फार काय सांगू तशा भावनेने कर्मफलात कर्म करावे. या हातोटीने जो कर्माचरण करतो त्याला स्वतःच्या आत्मस्वरूपाची भेट होते. म्हणून फलेच्छा व देहाभिमान सोडून कर्मे करावीत अशी माझी उत्तम शिकवण आहे. जो जीव या संसार बंधनाला कंटाळला आहे व आपली सुटका करून घेण्याच्या चिंतेत आहे त्याला वारंवार हेच सांगायचे आहे की त्याने या माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नये. अंधारात न दिसणाऱ्याचा राग जशी बोटे खुपसून डोळ्यावर काढावा त्याप्रमाणे कर्मे वाईट म्हणून द्वेषाने जो सर्वच कर्मे टाकतो त्याचा अशा प्रकारचा कर्मत्याग तो तामस त्याग होय असे माझे मत आहे. अर्धशिशीच्या रागाने जसे डोकेच तोडावे तसे हे करणे होय. अहो, वाट वाईट असली तरी ती चालूनच संपवावी किंवा वाटेच्या अपराधाबद्दल पायांना तोडण्याची शिक्षा द्यावी. अतिशय उष्ण अन्न आहे म्हणून भुकेल्या माणसाने ते भांडेच बुद्धिपुरस्पर लाथाडले तर लंघन उपवास पदरात पडणार नाही का? तसा वर्म जाणून केलेल्या कर्माने कर्माची बाधा नाहीशी होते हे त्या भ्रमिष्ट तामसाला कळत नाही. वर्णाश्रमाप्रमाणे वाट्याला आलेले कर्मच त्यागिले असता त्यांचा तो तामस त्याग झाला असे जाणावे. अशा त्या तामस त्यागाचा तू चुकूनही विटाळ होऊ देऊ नकोस. अथवा आपला अधिकार काय व विहित कर्म कोणते हेही तो जाणतो, परंतु ती कर्मे क्लेशकारक आहेत म्हणून तो त्यांचा कंटाळतो. शिदोरी वाहून नेताना प्रथम जड वाटते तसा कर्माचा आरंभ प्रथम कष्टदायक वाटतो खरा, पण लिंब जसा कडू व हिरडा जसा तुरट लागतो तसा कर्माचा एल शेवट आरंभीचे टोक कष्टदायक असते. मारकेपणामुळे गाय, काट्यांच्या फांदीमुळे शेवंती व स्वयंपाकांच्या कष्टामुळे जसे भोजन सुख महाग वाटते म्हणजे नकोसे वाटते, तसे कर्म हे आरंभाला फार त्रासदायक वाटते म्हणून तेच ते वारंवार करताना तो श्रम मानतो.
एरवी कर्माचा आरंभ यथाविधी करतो खरा, पण त्यात क्लेश होऊ लागले म्हणजे उष्ण वस्तूने हात पोळला तर ती जशी हातातून टाकावी तसे कर्म मध्येच सोडतो. मनात म्हणतो, भाग्याने मनुष्य देहासारखी वस्तू लाभली असता एखाद्या पाप्याप्रमाणे कर्माधिकांनी तिला व्यर्थ का शिणवावे. आज जी कर्मे करावी त्याचे फळ पुढे मिळणार, पण असले उधार फळ मला नको, कारण त्यासाठी आज स्वाधीन असलेले भोग भोगणे का सोडावे. अशा प्रकारे अर्जुना, शरीर क्लेशाच्या भयाने जो कर्मत्याग करतो तो राजस त्याग जाणावा. हा राजस त्यागही कर्मत्याग आहे, पण त्याला त्यागाचे फळ मात्र नाही. पहा की उतू जाऊन आगीत पडणारे दूध अगर तूप होमाच्या कामी आले असे म्हणत नाहीत, किंवा एखाद्याला पाण्यात बुडून मरण आले तर त्याने जलसमाधी घेतली असे न म्हणता तो अपघाताने मेला असेच म्हटले पाहिजे. त्याप्रमाणे देहाच्या लोभाने ज्याने कर्मावर पाणी सोडले त्याला खऱ्या त्यागाचे फळ खास मिळणार नाही. किंबहुना जेव्हा आत्मप्राप्ती होते तेव्हा सूर्योदयाने जसा नक्षत्रांचा ग्रास करावा, त्याप्रमाणे अर्जुना सर्व विद्या त्यांचे कारण जी अविद्या तिच्या सहवर्तमान लोप पावतात. तसा खरा कर्मत्याग ज्या मोक्षफलाला कारणीभूत होतो ते मोक्षफल अज्ञानाने स्वबुद्धीने केलेल्या त्यागाला मिळत नाही, म्हणून त्याला खरा त्याग न म्हणता तो राजस त्याग समजावा. तर कोणत्या प्रकारच्या त्यागाने ती मोक्षप्राप्ती घरी चालून येते ते प्रसंगाला म्हणून तुला सांगतो ऐक. तर आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे जे आपल्या वाट्या स्वाभाविकपणे आलेले कर्म ते जो यथाविधी आदरपूर्वक आचरतो, पण या कर्माचा कर्ता मी आहे असा अभिमान त्याच्या चित्तास शिवतही नाही. तसेच त्या कर्माच्या फलावर ज्याने पाणी सोडले आहे